ठरलं तर मग 30 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सायली अर्जुन कुळदैवताच्या दर्शनासाठी आलेले असतात. अर्जुन मात्र पहिल्यांदाच खंडोबाच्या दर्शनासाठी आलेला असतो. सायली मात्र म्हणजेच तन्वी लहानपणापासून येत असते, त्यामुळे तिला सर्व काही तिथल्या गोष्टी आठवत असतात. पण तिला हे कळत नाही की तीच खरी तन्वी आहे. मंदिराच्या बाहेर फुल विकणाऱ्या मावशी पण तिला ओळखतात. सायलीसुद्धा त्यांना ओळखते. हे सर्व पाहून अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू नक्की इथे आलेली आहेस ना? तर सायली नाही म्हणते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मग तू आली नाहीस तर नक्की तू या ठिकाणचे व्हिडिओ पाहिले आहेत, त्यामुळेच तुला इथलं सर्व काही आठवत आहे. तर सायली नाही नाही म्हणत असते. पण अर्जुनला असे वाटते ही मुद्दाम माझी चेष्टा करत आहे, ही माझी मज्जा घेत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या पाहून अर्जुन मात्र थक्क होतो. अर्जुन सायलीला म्हणतो, एवढ्या पायऱ्या चढणं अशक्य आहे सायली, तुझ्यासाठी तरी, कारण बायको तू प्रेग्नेंट आहेस, तुला या पायऱ्या चढता येणार नाही. पण सायलीला मात्र लहानपणीचा आतमधील सावली असणारा रस्ता माहीत असतो. सायली अर्जुनला म्हणते, माझ्या पाठीमागे या, इथे घनदाट जंगल आहे आणि सर्वत्र सावली आहे. हाच छोटासा मार्ग आहे मंदिराकडे जाता वेळेस. तर अर्जुनला तर हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो. अर्धा रस्ता पार केल्याच्या नंतर तिथे पूर्वी जेव्हा सायली येत होती तेव्हा गणपतीचं मंदिर एक छोटंसं मध्य रस्त्यामध्ये येत होते, पण कचऱ्याने आणि झाडाच्या बुडाला असल्यामुळे ते पूर्णपणे झाकून गेलेले असते. सायलीला ती गोष्ट आठवते लहानपणीची आणि ती अर्जुनला म्हणते, इथे गणपतीचं मंदिर होतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तुला कुठे दिसत आहे इथे मंदिर? इथे मंदिर नाही. तर सायली म्हणते, होतं, मी 100% सांगू शकते, इथे मंदिर होतं, इथे गणपतीच्या देवाची मूर्ती होती. तर सायली त्या झाडाच्या बुडाला पाहते, तर त्या झाडाच्या बुडाला अजूनसुद्धा ती मूर्ती असते. तर सायली ती जागा सर्व स्वच्छ करते. अर्जुन मात्र तिची सतत काळजी घेत असतो. अर्जुन ते करता वेळी सायलीला हँड ग्लोव्ज देतो, पाणी देतो, हात स्वच्छ करतो, तोंडाला रुमाल बांधायला लावतो, कारण सायलीला धुळीची ॲलर्जी होऊ नये असं त्याला वाटत असते. तर सर्व केल्याच्या नंतर सायलीला ती मूर्त दिसते, ती स्वच्छ करते, त्यासमोर दिवा लावते, आरती करते. तर हा चमत्कार पाहून आजूबाजूचे लोकसुद्धा त्या देवाची पूजा करतात. तर सायली मात्र खूप विचारात पडलेली असते, हे मला सर्व गोष्टी कसं काय आठवत आहेत आणि हे माझ्या हातून काय घडत आहे. हा चमत्कार पाहून सायली मात्र खूपच थक्क झालेली असते. सायली अर्जुन मंदिराच्या समोर येतात. सायली नेहमी लहानपणी तिथे असणारा गोळा, आईस गोळा खात असते, पण आता तिथे त्या मुलाचे वडील नसतात. आता तो मुलगा विकत असतो. तर सायली त्यांनासुद्धा म्हणते, तुमचे वडील कुठे गेले? इथला आईस गोळा तुमचे वडील विकायचे ना? तर तो मुलगा सायलीला म्हणतो, हो ताई तुमचं बरोबर आहे, पण माझे वडील कोरोनामध्ये वारले आणि मी आता हे काम करत आहे. ह्या कामाचा भार मी माझ्या डोक्यावरती घेतला आहे. सायलीला खूप आईस गोळा खाऊ वाटत असतो, पण अर्जुन मात्र सायलीला आईस गोळा खाऊ देत नाही. अर्जुन सायलीला म्हणतो, बाळाला आतमध्ये सर्दी होईल, मी तुला आईस गोळा खाऊ देत नाही. तर सायली लिंबू सरबत पिते, पण अर्जुनसुद्धा घरून आणलेल्या पाण्याचं सायलीला लिंबू सरबत बनवून पिऊ घालतो. अर्जुन सायलीची खूपच काळजी घेत असतो आणि हे सर्व आजूबाजूंचे लोक नोटीस करतात आणि सर्व बायका आपल्या नवऱ्यांना म्हणतात, बघा शिका काहीतरी त्या बाईच्या नवऱ्याकडून, किती स्वतःच्या बाईची काळजी घेत आहे. असा नवरा हा प्रत्येक बाईला मिळो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बघ बघ त्या बायका काय म्हणत आहेत, माझ्यासारखा नवरा प्रत्येक बाईला मिळो. तर सायली अर्जुनला म्हणते, बस झाला तुमचं कौतुक, नाही नाही त्या गोष्टी मला खाऊ देत नाही तुम्ही. अर्जुन तिला खाऊ देत नाही म्हणून सायली मात्र अर्जुनवरती खूप चिडत असते. सायलीला इथे प्रत्यक्षात तन्वी असण्याचा भास होत आहे. आता तिथले असणारे पुजारी सायलीला हे जाणीव करून देणार आहेत, तूच खरी तन्वी आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.